दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007. जात पडताळणी वैधता प्रमाणपत्र मिळण्यास होत असलेल्या प्रचंड दीर्घाईमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप करत आज अखंड मराठा समाज अहिल्यानगर यांच्या वतीने जिल्हा जात पडताळणी समिती कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. संतप्त आंदोलनाची घोषणाबाजी करत समिती सदस्यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. विद्यार्थ्यांची आवश्यक कागदपत्राची पूर्तता करूनही समितीकडून जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यास जाणीवपूर्वक दीर्घाई केली जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. या दीर्घाईमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आर्थिक नुकसान होत आहे. कार्यालयामध्ये याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना योग्य प्रतिसाद मिळत नाही. उलट कर्मचारी उद्धटपणे उत्तरे देतात आणि त्रुटी दाखवून कागदपत्राची मागणी करतात, अशी तक्रार गोरख दळवी यांनी केली. सर्व प्रलंबित पडताळणी वैधता प्रमाणपत्रे त्वरित देण्यात यावीत, अशी मागणी दळवी यांनी केली आहे. जय जिजाऊ, जय शिवराय. आज आम्ही जात पडताळणी ऑफिस म्हणजे वैधता व्हॅलिडिटी जे आपण कुणबी सर्टिफिकेट काढतो किंवा ज्यांचे सर्टिफिकेट निघतात आणि त्यांना व्हॅलिड करायचं असतं, जात वैधता प्रमाणपत्र द्यायचं असतं, मग तो मराठा असेल, कुणबी असेल किंवा अदर बी जे असतील, तर त्यांच्यासाठी आज आम्हाला इथे येऊन निवेदन द्यावं लागलं. इथली वागणूक असेल, येणाऱ्या विद्यार्थी असेल, अर्जदार असेल, त्याला जी वागणूक होती ती वागणूक जरा थोडं शिष्टाई पद्धतीने होती. मग त्यासाठी बरेचसे प्रकरण असे आल्यानंतर शेवट आज आम्हाला सगळ्यांना एकत्र येऊन ते साहेबांशी बोलावं लागलं. आज त्यांच्या साहेबांशी ज्यावेळेस आम्ही चर्चा केली, म्हणजे आलतो आम्ही आता उग्र आंदोलन करायला, म्हणजे अर्धनग्न आंदोलन करायचं होतं, पण ज्यावेळेस आम्ही खाली बसल्यानंतर साहेब उभा राहिले तिथं त्यांनी जो रिस्पेक्ट दिला त्यामुळे आम्ही पण शांतता घेतली. आणि त्यामध्ये पोलीस प्रशासनामध्ये जे खेडेकर दादा आहेत त्यांनी सांगितलं एवढ्या वेळेस शांतता घ्या, पुढच्या वेळेस जर नाही तुमचे प्रश्न मार्गी लागले तर तुम्ही म्हणताल ते आंदोलन करायला आम्ही मुभा देतो. त्यामुळे आम्ही हे आंदोलन आटोपतं घेतलं. पण या माध्यमातून जे निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनात जर समजा यांनी आज दिरंगाई असेल, उद्धटपणे वागणं असेल किंवा व्हॅलिडिटी लेट करणं असेल, व्हॅलिडिटी लेट का करतात, जात वैधता प्रमाणपत्र लेट का करतात, जवळपास असं आम्हाला वाटतंय का शैक्षणिक संस्था आणि इथले काही टेबलचे लागेबांधे आहेत का, ज्या विद्यार्थ्यांनी तिथं कुणबीतून फॉर्म भरलाय किंवा एखाद्या जातीचा विशिष्ट म्हणून फॉर्म भरलाय तर त्याला जात प्रमाणपत्र द्यावंच लागतं. मग ते जर व्हॅलिड नाही झालं आणि ती मुदत संपून गेली तर त्याला पूर्ण फी भरावं लागते. म्हणजे असे कुठेतरी संशय यायला लागलेत का शिक्षण संस्था आणि इथले काही टेबल जे प्रकरण रिजेक्ट करतात त्यांचे लागेबांधे असायला हवेत. यापुढे जर असं काही निदर्शनास आलं, एखाद्या अर्जदाराला जर काही वाईट वागणूक यांनी दिली तर जो वाईट वागणूक देईल यापुढे आंदोलन डायरेक्ट असेल त्याला काळं फासलं जाईल किंवा त्याची धिंड बी काढलं जाईल. कारण हे आम्ही आमच्यासाठी नाही करत, ते या समाजातल्या गोरगरीब वंचित घटकाच्या मुलांसाठी करतो. का ती भविष्यातली या देशाची भविष्यात पिढी आहे का ते ह्या देश चालवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्यांच्यावर जर अशी वेळ येत असेल, पिळवणूक होत असेल तर आजच तो नाउमेद होतो आणि ह्या शासनाकडे, प्रशासनाकडे किंवा देशाच्या दृष्टिकोन पाहण्याचा त्यांचा चेंज होतो आणि नाविलाजाने लोक अपमार्गाला जातात मुलं ह्याच वयात. त्यामुळं माझी विनंती आहे या जात वैधता प्रमाणपत्र ऑफिसला का यापुढे कोणत्याही अर्जदाराला पिळवणूक न करता, अरेरावीची भाषा न वापरता त्यांची म्हणणे समजून घ्या आणि तुम्ही पण त्याप्रमाणे त्यांच्याशी बोलून त्यांचे अर्ज स्वीकारून लवकरात लवकर त्यांचं जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावं एवढी विनंती करतो. आणि याच माध्यमातून आता अधिवेशन चालू आहे का अधिवेशन मध्ये सुद्धा खासदार, आमदार जे आता आमदार आहेत त्या आमदारांनी हा मुद्दा तारांकित करून आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा अशी विनंती करतो. या आंदोलनामध्ये तेजस शिदोरे, संदीप बेरड, सागर आमले, गोरक्षनाथ पटारे, अमित भुतकर, सुधाकर गुंजाळ, अशोक गाडे, मयूर पवार, संदीप नवसुपे, सोमनाथ गुंड, संदीप जगताप, बाळासाहेब आडाव, नितीन गव्हाणे, सुनील उकेर्डे, बजरंग काळे,
रत्नकांत दरेकर, विलास वाडेकर, मनोज बारसकर, सिद्धू पानसरे, सखाराम गुंजाळ, योगेश कोरेकर, अक्षय भगत यासह अनेक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.